आषाढ महिना सुरू झाला ना की आतुरता आणि उत्सुकता असते, ती म्हणजे विठू माऊलीच्या दर्शनाची, वारीची. आषाढ महिना जेव्हा सुरू होतो तेव्हा छानपैकी पाऊसही कोसळत असतो आणि त्याला अनुसरूनच आपल्याकडे खूप सारे पदार्थ, तळणीचे पदार्थ विशेष करून केले जातात. आज आपण साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत. एकदम मौसूद पण साबुदाण्याचा प्रत्येक दाणा असा मोत्यासारखा फुलला पाहिजे अशी साबुदाणा खिचडी बनवण्यासाठीच्या 5 टिप्स किंवा मिस्टेक्स काय होतात ते बघूयात. तर सगळ्यात पहिली मिस्टेक म्हणजे साबुदाणा भिजत घालायला विसरता. इन केस साबुदाणा भिजवायचं विसरलंच आणि तो तुम्हाला झटपट भिजवायचा असेल तर साबुदाणा घ्यायचा, तव्यामध्ये भाजून घ्यायचा, हलकासा भाजायचा. भाजल्यामुळे तो हलका होतो आणि हलका थंड झाला की त्यात पाणी घालून 1 तासभर भिजत घालायचा. तरी 1 तास लागतो म्हणजे तो छान भिजतो आणि फुलतो. आता पुढची स्टेप म्हणजे साबुदाणा आपण भिजवतो कसा. तर इथे मी बाउलमध्ये घेते 1 कप साबुदाणा आणि हा साबुदाणा कमीत कमी 3 ते 4 वेळा भरपूर पाणी घालून स्वच्छ असा करून घ्यायचा. कारण काय आहे ना, साबुदाण्यामध्ये भरपूर स्टार्च असतं. तुम्ही बघू शकाल इथे पांढरं पाणी वर तरंगतंय. हा स्टार्च जितका शक्य असेल तितका काढायचा, कारण जेव्हा आपण खिचडी बनवतो ना तेव्हा हाच स्टार्च चिकटतो आणि खिचडी मोकळी होण्याऐवजी चिकट होतं. त्यामुळे 3 ते 4 वेळा अशी बाउलमध्येच पाणी टाकून हाताने छान चोळून हा साबुदाणा धुवून यातलं पाणी काढायचं आणि पुन्हा ही स्टेप रिपीट करायची. साबुदाणा छानपैकी धुवून झाला की आता इथे 1 कप साबुदाणा होता तर 1 कपला थोडं कमी पाण्याचं प्रमाण घ्यायचं आणि हे पाणी यामध्ये घालायचं. जर कपामध्ये तुम्हाला लक्षात नसेल येत तर साबुदाणा भिजेल इतपतच पाणी किंवा त्याच्यावर अगदी अर्धा बोट पाणी बुडेल किंवा साबुदाणा सोक इतकंच पाणी घालायचं. हे अगदी अचूक प्रमाण आहे. हा साबुदाणा 4 ते 5 तास किंवा रात्रभर छान भिजत ठेवा. साबुदाणा रात्रभर भिजत घातला की तुम्ही बघू शकाल छान असा टपोरा फुललेला आहे. जितका होता त्याच्या ऑलमोस्ट दुप्पट होतो. छान भिजवूनही असं वाटलं की नाही थोडा नाही भिजलेला, कडक आहे, तर त्यावर आहे ना थोडंसं एक पाण्याचा अंश शिंपडा किंवा अगदी चमचाभर पाणी शिंपडा. ते छान कालवून घ्या आणि मिक्स करून मग एक साधारण 10 मिनिटं झाकण ठेवून परत ठेवून घ्या. पण माझ्यासाठी हा परफेक्ट झालेला आहे. आता तिसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे शेंगदाण्याचा कूट. बरेच जण काय करतात ना, अख्खे शेंगदाणे टाकतात किंवा हवा तसं शेंगदाण्याचा कूट करत नाही किंवा कूट करताना शेंगदाणे खमंग भाजत नाहीत. तर शेंगदाणे ना कायम असे खमंग खरपूस भाजले पाहिजे, म्हणजे खिचडीला रंग पण छान येतो आणि खमंग भाजलेल्या शेंगदाण्याची चव खिचडीमध्ये खूप छान उतरते. आता शेंगदाणे भाजत असताना पण एक टीप आहे. एकतर सगळ्यात आधी शेंगदाणे निवडून घ्यायचे. शेंगदाणे भाजत असताना आत्ता मी जसं तुम्हाला दाखवलं 1 चमचाभर पाणी फक्त घालायचं. यामुळे काय होतं ना, पाणी टरफलाला लागलं की एकतर पाककला आहे आणि शास्त्र देखील आहे, हे मी तुम्हाला नेहमी सांगत असते. तर टरफलाला पाणी आणि पाण्याचा अंश लागला की आपण एकतर शेंगदाणे भाजलं की त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं. कारण शेंगदाण्यामध्ये पण थोडंसं पाण्याचा मॉइश्चर असतं किंवा अंश असतं. तेल तर असतं पण थोडं पाणी पण असतं आणि हे वर्ण जे आपण पाणी टाकतो त्याचंही बाष्पीभवन होतं आणि मग ते आता एकदा वाफ तयार झाली की ती रिलीज कशी होणार, मग ती बाहेर पडते त्या टरफलाच्या मार्फत आणि त्यामुळे मग ही टरफल आहेत ना शेंगदाण्याची फटाफट निघून तयार होतात. त्यामुळे हलकासा 1 चमचाभर फक्त पाण्याचा वापर करायचा आणि आता मध्यम आचेवर खमंग खरपूस हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता इथे तुम्ही बघू शकाल शेंगदाणे आहेत ना ऑलरेडी असे ओपन अप झालेले आहेत. छान त्याची टरफलं लूज व्हायला, रिलीज व्हायला सुरुवात तर झालेली आहे आणि छान खरपूस असं भाजले पण गेलेले आहेत. आता गॅस करते बंद आणि हे हलकेसे थंड करू. आता हे शेंगदाणे बघा ऑलरेडी टरफलं याची लूज व्हायला सुरुवात झालेली आहे. जस्ट हातात जरी घेतलं आणि 1-2दा असं रब केलं
तरी पटकन ते रिलीज होतात. आता याची सगळ्यात छान स्टेप आहे ना, तुम्ही पिशवीत घाला आणि पिशवीमध्ये घालून चोळून घ्या. पटकन टरफलं बाजूला होतात. आता हा भाजलेले शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. आता चौथी आणखी एक गोष्ट, शक्यतो कूट करताना खूप पावडर नाही करायची आणि खूप जाडसर पण नाही, भरड काढायची. नुसतं असं पल्स करायचं, थोडे हलकेसे अख्खे शेंगदाणे ठेवून, दॅट्स इट. तुम्हाला थोडे अख्खे शेंगदाणे पण दिसतील आणि त्याचबरोबर कूटही दिसेल. आता पुढची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्यतो ना साबुदाणा खिचडी तुपातली बनवायची, साजूक तुपातली, त्याची चव खूप छान लागते. पण ऑफकोर्स तुम्ही पथ्य वगैरे पाळत असाल तर तेलातली केली तरी काही हरकत नाही. तूप गरम झालं की यामध्ये घालूयात जिरं. जिरं छान फुललं पाहिजे. आता तुमच्याकडे जर उपवासाला जिरं नसेल चालत, नसाल खात, नाही घातलं काहीच हरकत नाही. आता यामध्ये घालायची हिरवी मिरची. आता ही एक आणखी महत्त्वाची टीप आहे. हिरवी मिरची घातली ना की ती थोडी तळून घ्यायची. त्या तळलेल्या मिरचीचा स्वाद इतका सुंदर उतरतो आणि नंतर खिचडी खाताना जरी ती मिरची खाल्ली ना तरी ती अशी फारशी बाधतही नाही आणि तिखटही फारशी लागत नाही. आता मिरचीचा तुम्ही बघू शकाल हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली आहे. आता यामध्ये घालूयात उकडलेला बटाटा. कच्चा बटाटा घालणार असाल तर तो पातळ काप करून यामध्ये घालू शकता. बटाटाही तुपात छान असा घोळवून घ्यायचा. आणि आता पुढची स्टेप म्हणजे यामध्ये घालायचं साबुदाणा. आता आणखी एक मिस्टेक आपण करतो की साबुदाणा घातला की लगेचच त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालतो, पण तसं नाही करायचं. साबुदाणा घ्यायचा, तुपावर साबुदाणा आहे ना छान आधी असा खमंग परतून घ्यायचा. त्या फोडणीचा स्वाद साबुदाण्याला आला पाहिजे आणि छान असा एक 2 ते 3 मिनिट किंवा 4 मिनिटं परतून घ्यायचा. म्हणजे तो साबुदाणा नंतर चिकट नाही होत, छान फुलतो देखील. सो साबुदाणा असा हलकासा परतून झाला की यावर ठेवायचं झाकण आणि झाकण ठेवून 2-2 मिनिटं हे वाफवून घ्यायचं किंवा साबुदाणा छानपैकी शिजवून घ्यायचा. म्हणजे तो छान फुलतो, छान त्याचा स्वादही उतरतो फोडणीचा आणि नंतर तो अजिबात स्टिकी होत नाही किंवा चिकटत नाही. आता हा साबुदाणा व्यवस्थित वाफवून झाला की झाकण काढायचं. वा, तुम्ही बघू शकाल ऑलरेडी तो साबुदाणा मस्त असा ट्रान्सल्युसंट व्हायला सुरुवात झालेली आहे. सफेद रंग पूर्ण निघून गेला पाहिजे. आणि आता पुन्हा झाकण ठेवून आणखी 1-2 मिनिटं वाफवून घ्यायचं. झाकण काढूयात. आता या स्टेजला यामध्ये हा घालायचा आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. सगळा कूट घालायची गरज नाही आहे. तुम्हाला जर पथ्य असतील आणि एवढा कूट नसेल चालत तर थोडा कूट तुम्ही ठेवू शकता. चवीपुरतं मीठ आणि साखर घालणं ऑप्शनल आहे. कुटामध्ये हा साबुदाणा छान घोळवून घ्यायचा. झाकण न ठेवता ही खिचडी अशीच परतून घ्यायची. साबुदाणा जितका आपण परततो ना तितका तो मोकळा होत जातो, छान आतपर्यंत शिजतो आणि अजिबात चिकट किंवा गोळे त्याचे होत नाही. आता यावर ठेवायचं झाकण. खूप वेळ नाही, अगदी मिनिटभर फक्त झाकण ठेवून एक वाफ काढून घे. खूप वेळ अजिबात गरज नाही आहे झाकण ठेवून शिजवायची. मस्त अशी एक दणकून वाफ काढली की तुम्ही बघू शकाल साबुदाणा खिचडी आपली आहे बनवून तयार. प्रत्येक दाना टपोरा झालेला आहे, मोकळा झाला आहे, अजिबात गोळे झालेले नाहीत, कुठे चिकट नाही आहे. किती वेळा आपण झाकण ठेवलं तरीही अशीच राहणार. आणि किती वेळ ठेवा अजिबात वातूड नाही होत, अशीच मौसूत ही खिचडी राहते. आषाढी एकादशी उपवास विशेष साबुदाणा खिचडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साबुदाणा, पाणी, 2 मोठे चमचे साजूक तूप, उकडून सोलून चिरलेला बटाटा, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ, साखर. साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी साबुदाणा रात्रभर भिजवून घ्यायचा आणि भाजून घेत शेंगदाण्याचा कूट करायचा. आता तुपाची फोडणी करून त्यात जिरं आणि हिरवी मिरची तळायची. आता यात बटाटा आणि साबुदाणा घालून हे मिश्रण एकत्र परतायचं आणि याला एक वाफ काढायची. आता शेंगदाण्याचा कूट, चवीप्रमाणे मीठ आणि आवडीप्रमाणे साखर घालून हे मिश्रण एकत्र करायचं आणि याला वाफ काढायची. झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष साबुदाणा खिचडी तयार. आज आपण आहे ना उपवासाची आंबोळी बनवणार आहोत.
अतिशय सोप्या पद्धतीने पण मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ही आंबोळी बनवून होते आणि जिभेवर ठेवताच विरघळते. रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी इथे बाउलमध्ये घ्यायचं आहे 1 कप वरई. खडे वगैरे असतील तर ते चेक करून घ्यायचे. आणि 1 कप वरई आहे तर पाव कप साबुदाणा. आता हे करूयात मिक्स. यामध्ये घालायचं पाणी. वरी हलकीशी सेटल होऊ द्यायची, ही आत्ता वर तरंगते ती. आणि मग यातलं पाणी काढून घ्यायचं आणि अशी 3 ते 4 वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हे पाणी यातलं छान वर तरंगलं आहे, हे काढूयात. आणि ही सेम प्रोसेस 2 ते 3 वेळा मी रिपीट करून घेणार. वरई आणि साबुदाणा स्वच्छ धुवून झालं की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि कमीत कमी 4 ते 5 तास हे भिजण्यासाठी आपण ठेवून देऊ. आंबोळी तर बनवणारच आहोत, पण चटणी पण झाली पाहिजे. सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. यात गरम पाणी घालायचं आणि एक अर्धा तास या पाण्यामध्ये मुरण्यासाठी ठेवूयात मिरची छान इथे सोक झालेली आहे. आता यातलं पाणी न घेता फक्त मिरच्या घ्यायच्या. यामध्ये घालायचं दही, 1 मोठा चमचाभर दही, पाव वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर. आणि हे एकत्र मिक्सरमध्ये फिरवून याची छान चटणी तयार करून घ्यायची. चला, इथे ही आपली चटणी मस्तपैकी बनवून आहे तयार. वाह, क्या बात है. तुम्ही बघू शकाल काय सुंदर टेक्स्चर आलेलं आहे. रंग अप्रतिम आलेला आहे. इथे हा साबुदाणा आणि वरई 4 तास भिजत घातले होते. आता यावर हे पाणी तरंगत आहे. हे पूर्ण पाणी आपण यातून काढून घ्यायचं आहे. जितकं शक्य तितकं पाणी निथळून घ्यायचं. मिक्सरचं भांडं घ्यायचं. यामध्ये हे वरई आणि साबुदाणा घालून घ्यायचं. 2 बॅचेसमध्ये मी हे दळून घेते. आता यामध्ये 1 चमचाभर दही घालायचं, झाकण लावायचं आणि याचे छान म्हणजे आपण डोशासाठी जसं बॅटर वाटतो तसं हे वाटून घ्यायचं. जितकी शक्य असेल तितकं बारीक हे दळून घ्यायचं आणि बाउलमध्ये काढून घ्यायचं. आता हे झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 तास किंवा रात्रभर तरी ठेवलं तरी चालेल. आणि हे छान आपण फर्मेंट करून घेऊया. चला तर मग इथे हे छानपैकी 8 तास मी फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं. हे आपलं रेग्युलर डोशाचं बॅटर होतं तसं हे फर्मेंट नाही होत, पण याला ना जाळी छान येते. हे असं फुगत वगैरे नाही, पण तुम्ही जर बघत असाल तर यावर जाळी यायला सुरुवात झालेली आहे. आता हे चवीपुरतं यामध्ये घालायचं मीठ. चला तर मग आता मस्तपैकी ही उपवासाची आंबोळी बनवायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी काय करायचं, 1 चमचाभर साजूक तूप घ्यायचं आणि हे तव्यावर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं. आणि एखादं टिश्यू पेपर घ्यायचं आणि हे छान तूप आहे ना वाईप आउट करायचं. हे बॅटर हलकंसं पातळ आपण केलं आहे, त्यामुळे हे तव्यात घालताना मधोमध घालायचं. हे असं हलक्या हाताने आता स्प्रेड करा. कारण हे पीठ ऑलरेडी पातळसरच आहे, त्यामुळे अगदी हलक्या हाताने स्प्रेड करा. तुम्ही बघू शकाल काय सुंदर जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. जबरदस्त दिसतंय. आता वरईचं पीठ आहे. वरईचं पीठ ग्लुटन फ्री असतं, त्यामध्ये ग्लुटन स्टार्चचं मात्रा कमी असते. जर तुम्ही हे असंच ओपन जर शिजवायला ठेवलं तर त्याला भेगा पडतात. त्यामुळे हलकीशी तुम्हाला वाटलं की छान अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे, त्या क्षणी यावर ठेवायचं झाकण आणि झाकण ठेवून 1 मिनिटभर हे छान भाजून घेऊया. आता तेल आणि तूप वाईप आउट काय करायचं, कारण जो खालच्या बाजूने त्याला जो रंग यायला हवा ना, सुरेख असा रंग एकसारखा सोनेरी, तो येतो. नाहीतर तुम्ही खूप तेलाचा अंश ठेवला तर काही ठिकाणी ते स्पॉट्स येतात, काही ठिकाणी डार्क ब्राऊन होतो, काही ठिकाणी लाईट ब्राऊन होतो. तर ते टाळण्यासाठी म्हणून छानपैकी एकसारखंच तेल किंवा तूप वाईप आउट करायचं आणि मगच त्यावर बॅटर घालायचं. छानपैकी मिनिटभर ही व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. आहा, क्या बात आहे. आणि चला तुम्हाला खालच्या बाजूने रंगही दाखवते. तुम्ही बघू शकाल मस्त असा एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे. वरची बाजू मी नाही भाजत, त्याला मग डाग पडतात. एनिवे आपण झाकण ठेवलं आहे, वाफवलं आहे, त्यामुळे ते छान भाजून शिजलेलं असतं.
आता हे काढूयात. डायरेक्ट खायचं असेल तर तव्यातून ताटात किंवा मग असं छानपैकी जाळीवर. आषाढी एकादशी उपवास विशेष आंबोळी करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप वरई, पाव कप साबुदाणा, 2 चमचे दही, चवीनुसार मीठ, साजूक तूप. वरई साबुदाणा स्वच्छ धुवून घेत 4 ते 5 तास भिजवून घ्यायचे. आता पाणी निथळून घेत मिक्सर मध्ये दह्याबरोबर दळून घ्यायचं आणि रात्रभर आंबवून घ्यायचं. आता यात चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालून सरसरीत बॅटर तयार करायचं. आता तुपाने ग्रीस केलेल्या तव्यावर हे पीठ घालायचं आणि झाकण ठेवत खमंग खरपूस भाजून घ्यायचं. झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष आंबोळी तयार. आषाढी एकादशी उपवास विशेष चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 7 ते 8 सुक्या लाल मिरच्या, गरम पाणी, 1 मोठा चमचा दही, पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर. सुक्या लाल मिरच्या गरम पाण्यात भिजवून घ्यायच्या. आता भिजवलेल्या मिरच्या, दही, शेंगदाण्याचा कूट आणि चवीप्रमाणे मीठ, साखर घालून एकत्रित मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष लाल मिरची शेंगदाण्याची चटणी तयार. आज आपण कुरकुरीत असे उपवासाचे फिंगर्स कसे बनवायचे ते बघणार आहोत. जिभेचे चचले पुरवले गेलेच पाहिजे. तर सगळ्यात आधी इथे उकडून किसून घेतलेला बटाटा आहे. या बटाट्यामध्ये घालायचा आहे किसलेला लाल भोपळा. लाल भोपळ्याऐवजी कुठलाही म्हणजे भाजी घेतली तरी चालेल, किसलेली केळी घेतलेली चालेल, किसलेलं रताळं जरी वापरलं तरी चालेल, किंवा जी भाजी उपवासाला तुम्ही खाता ती चालेल. आता यामध्ये घालूयात चिली फ्लेक्स, थोडीशी हिरवी मिरची पण, जिरं, किसलेलं आलं, मिरपूड, चवीपुरतं मीठ आणि इथे पीठ तयार मी केलंय. यासाठी ना पाव कप साबुदाणा घेतला, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची भरड काढून घेतली आणि त्यानंतर 1 कप वरई घातली आणि हे एकत्र दळून घेतलं की त्याचं असं पीठ तयार होतं. आता हे पीठ घालूयात आणि आता हे सगळं पाण्याचा अजिबात वापर न करता एकजीव करून घ्यायचं. आता हे छान असं मळून झालं की हा गोळा घ्यायचा आणि हे ना छान असं स्प्रेड करून घ्यायचं, थापून घ्यायचं बेसिकली, पण याला भेगा नाही पडल्या पाहिजे. आता हे छान असं चौकोनी आकारामध्ये स्प्रेड करून झालं की सुरी घ्यायची, मधोमध याचं आणि हे असं उभे कट करून झाले की मध्यभागी पण आता हे तळून घ्यायचं. आता हे उपवासाचे फिंगर्स छान कट करून तयार आहेत. हे आता इधर तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा मी इथे शॅलो फ्राय करते. असे क्या बात आहे. आणि मस्त हे तळून घ्यायचं. चला, हे एक बाजू फिंगर्स तळून झालेली आहे. आहा, काय मस्त रंग आलाय, तुम्ही बघू शकाल. कोणी म्हणेल का हे उपवासाचे आहेत. क्या बात आहे. आता ही दुसरी बाजू पण छानपैकी तळून घेऊयात. इथे मस्त हे उपवासाचे फिंगर्स आपले बनवून आहेत तयार. काढूयात मस्तपैकी. नाट काय दिसतायत, वा. हे बनवलेलं पीठ मिश्रण किंवा फिंगर्स फ्रोज केले तर 3-4 महिने छान टिकतं. असंच डब्यात भरून ठेवले तर 3-4 दिवस टिकतं. फ्रीजरला 3-4 महिने, फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच खमंग खुसखुशीत पदार्थांसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. आषाढी एकादशी उपवास विशेष फिंगर्स करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 ते 3 उकडून किसलेले बटाटे, 3 ते 4 चमचे किसलेला लाल भोपळा, 1 चमचा चिली फ्लेक्स, हिरव्या मिरचीचे तुकडे, 1 चमचा जिरं, किसलेलं आलं, काळी मिरीपूड, चवीनुसार मीठ, पाव कप साबुदाणा, 1 कप वरई, तेल. उकडलेला बटाटा घेत त्यात किसलेला लाल भोपळा, चिली फ्लेक्स, हिरवी मिरची, जिरं, आलं, मिरीपूड, मीठ घालून हे मिश्रण मिसळून घ्यायचं. साबुदाणा
आणि वरईचं पीठ बटाट्याच्या या मिश्रणात घालायचं. पाणी न घालता हे पीठ मळायचं. आता मळलेलं मिश्रण अशा पद्धतीने थापायचं आणि याचे असे काप करायचे. आता तेल गरम करत हे फिंगर्स दोन्ही बाजूंनी खरपूस शॅलो फ्राय करायचे. झाले आपले आषाढी एकादशी उपवास विशेष फिंगर्स तयार.